राष्ट्रभक्ती निस्वार्थ करारे, एकजुटीने कार्य करा या देशाचे। या साथी बना अनसाथ करारे, मातृभूमी ही आज पुकारे। जागृत होऊन कंकण बांधू, दिवस रात्र झटण्याचे। मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे। जे आवश्यक आहे ते पुरवण्याचा प्रयत्न केला। परत एकदा या प्रसंगी मी उपस्थित सर्वच मान्यवरांचे स्वागत करते व माझ्या अहिल्याबाईंची वाटचाल सुरू झाली। ही तीच महिला ही सत्तेचा मंत्र वापरून विकासाचा तंत्र या हिंदुस्थानाच्या मातीत राबविलं। ही तीच महिला तिने चूल आणि मूल या समाज व्यवस्थेला झुंगारून देऊन तब्बल 29 वर्षे सुसज्ज असा राज्यकारभार केला। होळकरांनी हे राज्य कुणाची गुलामगिरी करून मिळवले नाही, तर तलवारीच्या पाठीवर आणि मनगटाच्या जोरावर उभे केले आहे। आतापर्यंत सर्वात जास्त संकटे कोणत्या राज्यावर आली असतील तर जावई यांचे निधन झाले। राज्यकारभार पाहण्यासाठी कोणी कर्ता पुरुष उरलाच नव्हता। त्यावेळी अहिल्याबाईंनी राज्यकारभार पाहण्यासाठी आश्रय दिला। त्याचबरोबर गोरगरीब लोकांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये खूपच तळमळ होती। यासारख्या त्याचबरोबर त्यांनी हुंडाबंदी पद्धत बंद केली, सती जाण्याची पद्धत बंद केली। अशा समाज सुधारणाचं कार्य करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म हा 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातल्या सौंडी या गावी झाला। त्यांचे वडील माणकोजीराव शिंदे आणि त्यांच्या आई सुशीलाबाई शिंदे या दाम्पत्याच्या पोटी हे कन्यारत्न जन्माला। त्याने मृत्यूदंडाची शिक्षा घोषित केलेली होती, परंतु त्या गायीने जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्या गायीने त्या ठिकाणी येऊन थांबली, खूप वेळ थांबली। तर त्या गायीकडे पाहून ती मृत्यूदंडाची जी घोषणा केलेली होती ती पुन्हा त्यांना मागे घ्यावी लागली होती। असे प्रजाहित दक्ष, जीवदया प्रेमी आणि संपूर्ण प्रजेवरती अत्यंत प्रेम करणारी म्हणजे